नेरळ पेशवाई रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। सुस्त प्रशासनाच्या विरोधात 20 जुलैला नागरिकांचा रास्ता रोको। गोरक्षेप यांनी पत्रकार परिषद घेत केलं जाहीर। कळंब मार्गावरील साई मंदिर ते कर्जत कल्याण राज्य मार्गाकडे जाणारा जुना नेरळ पेशवाई रस्ता हा असून नेरळपाडा ते कळंब मार्गावरील नेरळपाडा येथील असलेल्या रेल्वे गेट व त्यामध्ये नेरळपाडा येथे अरुंद रस्ता यामुळे होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे कर्जत कल्याण राज्य मार्गाकडे व नेरळ पश्चिम दिशेकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्यांसाठी जुना नेरळ पेशवाई मार्गाचा वापर केला जात असून या मार्गावर मोठ्या खड्ड्यांचं साम्राज्य असल्यानं या मार्गाची अक्षम्य अशी दुरवस्था झाली आहे। या मार्गावरून प्रवास करताना नागरिक व वाहन चालक यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। या जुन्या नेरळ पेशवाई रस्त्याचं झालेल्या दुरवस्थेची दुरुस्ती करण्यासंदर्भात वारंवार प्रशासन या स्तरावर नागरिकांकडून केलेल्या तक्रारीकडे प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष केलं जात आहे। त्रस्त नागरिकांकडून 20 जुलै 2025 रोजी नेरळ कळंब राज्य मार्गावरील साई मंदिर येथे रस्ता रोको करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते गोरक्षेप यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं आहे। सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी गोरक्षेप आपला पेशवाई रोड होणाऱ्या दुरवस्था झालेल्या रस्त्यामुळे पत्रकार परिषद घेतोय। त्यासाठी आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी वेळात वेळ काढून हजर झाल्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद बोलतो। आपण या ठिकाणी पत्रकार घेण्याचे कारण एकच आहे, येताना आपल्याला सर्व पत्रकार बंधूंना रस्त्याची अवस्था कळलेलीच असेल। आता हा जो नेरळ पेशवाई मार्गाची झालेली दुरवस्था आहे, ह्या संदर्भात आपण कित्येक वेळा अधिकारी असतील, प्रतिनिधी असतील, सर्वांना पत्रव्यवहार केले। मागील 10 वर्ष पाठपुरावा केला जातोय, अनेक जण करतायत, मी एकच करतो असं नाहीये, पण अधिकारी झोपेचं सोंग का करतायत? पाठपुरावा करून पण फक्त तारीख दिली जाते, निवडणूक आली की पुढच्या निवडणूक होताच आचारसंहिता संपल्यावर करू असे सांगण्यात येते, पण त्या रस्त्याचे काम काही होत नाही। त्यामुळे आपण येत्या 20 जुलैला रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। त्या रस्ता रोको आंदोलनासाठी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे। तर आपला सर्वात मेन मुद्दा हा रस्ता जो आहे कल्याण राज्य मार्गाचा जवळचा, या रस्त्याला शेकडो गावं जोडली जातात। या हा रस्ता बनवण्यात आला तर या रस्त्यामुळे नेरळची जी 70 ते 75% वाहतूक कोंडी ही पूर्ण दूर होणार आहे। या संदर्भात आपण आमदार महोदयांना पण 2-3 वेळा विनंती करून होईल करण्यात येईल असे शब्द आले। आमदार साहेब अधिकाऱ्यांना भेटलो, अधिकारी बोलतात आपण इथे प्रस्ताव टाकलाय, तिथे प्रस्ताव टाकलाय, आपण यांना हँडओव्हर केलंय, त्यांना हँडओव्हर केलंय, पण गेली 10 वर्ष हेच त्यांचे उत्तर आहेत आणि चालढकल केली जाते। त्यामुळे आपल्याला ही वेळ आली, आपण कोणत्याही राजकीय हेतूने राजकीय पत्रकार परिषद घेत नाहीये। आपण नेरळ परिसरातील सर्व नागरिकांच्या समस्यांसाठी सर्व नागरिकांच्या वतीने ही पत्रकार परिषद घेतोय, सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून। आता नेरळ कळंब राज्यमार्ग रेल्वे गेट जो आहे तो नेरळच्या अरुंद रस्ते असल्यामुळे त्या ठिकाणी पाडा घेतात। सर्व शाळेच्या बस असतील, विद्यार्थ्यांना रोज 40-45 मिनिटे शाळेत जायला उशीर होतो। त्याला कारण एकमेव एकच की नेरळ पाडा गेटामध्ये होणारी वाहतूक, या वाहतुकीचं सर्वांना सकाळी आणि संध्याकाळी रोज 1-1.5 तास म्हणजे तीन वेळा गाड्या जातात, तिन्ही वेळा 30-35 मिनिटं वेळ जातो। या दरम्यान जर त्या रस्त्यातून एखादी ॲम्ब्युलन्स गेली तर ती ॲम्ब्युलन्सला पर्यायच नसतो, त्यामध्ये अडकलेले असतात। या सर्वांना जबाबदार आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या मार्फत कित्येक वेळा आपण प्रस्ताव टाकला, मागणी केली की हा रस्ता आपण बनवण्यात आलेला नाही। आता मागील 10 ते 15 दिवसामध्ये आपण बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले, आजपर्यंत त्यांचं कोणतंही उत्तर आलेलं नाहीये। त्यामुळे आपण येत्या 20 जुलैला रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। या रस्ता रोको आंदोलनासाठी सर्व नागरिकांना आवाहन करतो की हे जे रस्ता रोको आंदोलन आहे हे सर्व जनतेसाठी आहे। या ठिकाणी कोणताही राजकीय पुढारी नसणार आहे, सर्वांनी उपस्थित राहा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून। या रस्ता रोको आंदोलनाला सर्वांनी प्रतिसाद द्या, जेणेकरून अधिकाऱ्यांचे जे मूग गिळून बसलेले आहेत आजच्या तारखेला, गेली 10 वर्ष पत्रव्यवहार करून सुद्धा ते काही काम करत नाहीयेत, त्यावर आपण आळा बसू शकतो। रस्ता रोकोचा आपण